नमस्कार मित्रांनो, AMO म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर या पदासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे एक परीक्षा होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय आहे। तर या विषयाबद्दलचे नियोजन तुम्हाला नेमकं कोणते टॉपिक वाचायचे आहेत आणि नेमकं कुठली बुकलिस्ट तुम्हाला फॉलो करायची आहे त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत। तर तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या विषयामध्ये 6 टॉपिक दिलेले आहेत। त्यामध्ये राज्याचा इतिहास व संस्कृती असेल, राज्याचा भूगोल असेल, भारताची राज्यघटना असेल, सामान्य विज्ञान असेल, राज्याची अर्थव्यवस्था असेल आणि चालू घडामोडी असतील इत्यादी 6 टॉपिक दिले आहेत। यामुळे तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत आणि त्यावर 40 मार्क्स असणार आहेत आणि हे 40 मार्क्स तुमचे पोस्ट भेटण्यासाठी डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जनरल नॉलेज हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून जायचा आहे। तर यामध्ये राज्याचा इतिहास असेल, संस्कृती असेल, त्यामध्ये इत्यादी टॉपिक मोडतात। याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं होतं। त्यामध्ये राज्याचा इतिहास असेल, राज्य केलेले घराणे असतील, मराठ्याबद्दल असेल, ब्रिटिशांचा काळ असेल, त्यानंतर 1857चा उठाव असेल, काँग्रेसची स्थापना असेल, राष्ट्रीय आणि क्रांतिकारी चळवळी असतील, महाराष्ट्रातील वृत्तपत्रे असतील, समाजसुधारक असतील, त्यासोबतच संस्कृतीमध्ये कला असतील, नृत्य असतील, लोकनृत्य असतील, लेणे असतील, संत साहित्य असतील आणि जागतिक वारसास्थळे म्हणजेच युनेस्को साईट असतील इत्यादींचा तुम्हाला एवढा तरी अभ्यास या टॉपिकमधून करून जायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 2 तरी प्रश्न या टॉपिकमधून आले पाहिजे। बघा, यामध्ये 20 प्रश्नांसाठी तुम्हाला 6 टॉपिक्स डिवाइड केले आहेत। म्हणजेच प्रत्येक टॉपिकमधून तुम्ही 2 ते 3 प्रश्न एक्सपेक्टेड करू शकता, कारण सगळ्याच एक्झाममध्ये करंट अफेअर या टॉपिकमधून 4 ते 5 प्रश्न असतात आणि इतर टॉपिकमधून 2 ते 3 प्रश्न असतात। त्यामुळे तुम्हाला या 2 ते 3 प्रश्नांसाठी मिनिमम एवढे तरी टॉपिक तुम्हाला करून जायचे आहेत। त्यानंतर भूगोलमध्ये राज्याची स्थापना असेल, स्थान व विस्तार असेल, राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली असेल, लोकसंख्या असेल, कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना निर्मिती, तिची वैशिष्ट्य, प्रस्तावना, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, DPSP असेल, त्यानंतर राज्याबद्दलची जी पॉलिटी आहे त्याचा अभ्यास असेल आणि महत्त्वाची कलमे, भाग व घटनादुरुस्ती इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून घटना निर्मिती असेल, घटनेचे वैशिष्ट्य असतील, प्रस्तावना, मूलभूत हक्क आणि सोबतच महत्त्वाची कलमे, भाग आणि अनुसूच्या यावर ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केला आहे आणि लवकरच या उरलेल्या टॉपिकवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत। या सब्जेक्टनंतर आपण इतर सब्जेक्ट्सचे पण 1 बाय 1 व्हिडिओज टाकणार आहोत आणि या सर्वांसाठी जे शॉर्ट नोट्स असणार आहेत त्यामध्ये आपण या सर्वांची जी PDF असणार आहेत त्याचे आपण मर्ज करून सब्जेक्ट वाईज PDF तयार करत आहोत आणि शेवटी तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला एक क्लासेस करून बेसिक अंडरस्टँडिंग क्रिएट करून तुम्हाला ते शॉर्ट नोट्स 2 ते 3दा रिवाइज करायचे आहेत। हे सर्व टॉपिक आपण AMO GK नावाची प्लेलिस्ट तयार केली आहे, तिथे ॲड केलेले आहेत आणि बाकी जे टॉपिक्स आहेत सब्जेक्ट वाईज ते पण त्याच प्लेलिस्टमध्ये आपण ॲड करणार आहोत। तर ती प्लेलिस्ट जी आहे तुम्ही रेग्युलरली अपडेट करत चला। या टॉपिकची संपूर्ण व्हिडिओज झाल्यानंतर आपण यांची जी PDF आहेत ते आपण मर्ज करून टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले जातील, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची रिव्हिजन करू शकता। त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री इत्यादी सब टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे। यासाठी तुम्हाला लुसेंट GK असेल, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये ते अवेलेबल आहे। तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये सुटेबल आहे ती लँग्वेज तुम्ही चूज करून लुसेंट GK ही पुस्तक घेऊ शकता। त्यामधला जो सामान्य विज्ञान आहे, जनरल सायन्स आहे, तो जरी तुम्ही व्यवस्थित वाचला तिन्ही टॉपिकमध्ये तरी तुमचे बऱ्याचपैकी इथून प्रश्न सुटणार आहेत। त्यानंतर राज्याची अर्थव्यवस्था आहे, यावर पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज टाकण्यात येणार आहेत। त्यानंतर चालू घडामोडी आहेत, यासाठी तुम्हाला जर TCS IBPS मार्फत एक्झाम होत असेल तर तुम्हाला जानेवारी 2024 पासून ते जून 2024 पर्यंतचे करंट अफेअर सर्व करायचे आहेत आणि त्यानंतर जेव्हा एक्झाम असेल, फॉर एक्झाम्पल सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली तर तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे सर्व करंट अफेअर करून जायचे आहेत आणि हीच एक्झाम जरी MPSC मार्फत घेण्यात आली तर तुम्हाला त्यामध्ये मागील 1 वर्षाचा करंट अफेअर घेऊन जायचा आहे। त्यामध्ये जर ही एक्झाम सप्टेंबरमध्ये असेल तर तुम्हाला ऑगस्ट 2023 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंतचा करंट अफेअर करून जायचा आहे। ती एक्झाम कुणामार्फत करंट करतात त्यावरती डिपेंड करेल। करंट अफेअरसाठी तुम्ही देवा जाधवर सरांचं जे युनिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे त्यातील तुम्ही त्यांचे मंथली करंट अफेअरचे व्हिडिओ बघू शकता आणि त्याला सप्लिमेंटरी म्हणून करंट अफेअर अपडेटेड बाय देवाशीष सर हे यूट्यूब चॅनल आहे। त्यांच्या प्लेलिस्टमध्ये पण तुम्हाला मंथली करंट अफेअरची सिरीज भेटणार आहे। हे 2 जरी तुम्ही बघितले तर तुम्हाला याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही हे नक्की। तर यामध्ये राज्याचा इतिहास असेल, राज्याचा भूगोल असेल,
राज्यघटना असेल आणि राज्याची अर्थव्यवस्था असेल, यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज अपलोड करण्यात येणार आहेत. आणि जे राहिले आहेत जनरल सायन्स आणि करंट अफेअर, यासाठी तुम्ही लुसेंट GKची पुस्तक वापरू शकता. आणि करंट अफेअरसाठी जे मी सोर्सेस सांगितले आहेत ते तुम्ही वापरा, त्याच्या बाहेर एकही तुमचा प्रश्न जाणार नाही. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता.